मानसी काय हो मानसी ते फ्रीज मध्ये नारळ ठेवलंय, खराब होईल काहीतरी करतेच लोक. करते ना काहीतरी. हॅलो नमस्ते, तुमचं स्वागत आहे श्रेयास मराठी रेसिपीमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याच्या वड्या. तर खोबऱ्याच्या वड्या तुम्ही पण बनवल्या आहेत का आणि कशा पद्धतीनं बनवता आणि कशा करता तेही मला सांगा. आणि माझ्या तुम्हाला कशा वाटल्या मला तेही सांगा. त्यानंतर एक कढई घेतली आहे मी, कढईमध्ये घातलं तूप ठेवलं गरम होऊ दिलं. तूप मस्त खोबरं इथं बारीक कट करून घेतलं. खोबऱ्याच्या मागची साल काढून घेतली होती मी. खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. त्यानंतर खोबरं चांगलं भाजल्याच्यानंतर त्यामध्ये घातली साखर विरघळल्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे विलायची. नंतर एका प्लेटला मस्त असं तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावून मस्त असं त्याला सगळीकडं असं पसरवून घ्यायचं. तूप चांगलं पसरल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे खोबऱ्याचं जे आपलं केलेलं मिश्रण आहे ते घालायचं आहे मस्तपैकी असं. आणि याला मस्त असं थापून घ्यायचं आहे. थापल्याच्यानंतर आपल्या हिशोबाने आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत. मी तर वड्या पाडून घेतल्या. त्याच्यानंतर वड्या मी तर काही काढून घेतल्या. त्याच्यावरती मस्त स्टफिंग केली होती थोडीशी बदामची. तुम्ही बघू शकता खायला एकदम भारी झाल्या होत्या आणि एकदम टेस्टी होतात. आणि मिठाई म्हणून पण तुम्ही हे करू शकता. तर आता रक्षाबंधन येत आहे तर